घरात वटवाघूळ दिसताच मिळतात हे संकेत. वास्तुशास्त्रानुसार काय घडते ते पहा. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. जगभरात अनेक धारणा आहेत. काही प्राणी पक्षी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात, तर काहींना अशुभ मानलं जातं. मात्र यामागचं कारण कोणालाच माहिती नसतं. अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्ष करू शकता. पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही पक्षी संकेत देतात. यामध्ये टिटवी, वटवाघूळ, कावळा, चिमणी, घुबड, कोकीळ, बहिरी ससाना, कोंबडा आणि कबूतर या पक्ष्यांचा समावेश आहे. वटवाघूळ घरात आल्यानं शुभ असतं की अशुभ याबाबत संभ्रम आहे. आज आपण वास्तुशास्त्रानुसार वटवाघूळ काय संकेत देत त्याबाबत जाणून घेऊयात. 1. धनहानी. घरात वटवाघुळानं प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात आल्यानं धनहानी होते आणि कर्ज वाढतं. वटवाघूळ घरात येणं आर्थिक अडचणींचे संकेत देते. नंबर 2. बचत. बहुतांश घरात भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी बचत केली जाते. मात्र अशा घरात वटवाघूळ आल्याने बचतीवर परिणाम होतो. काहीतरी संकट येऊन बचत संपून जाते. नंबर 3. अशुभ. वटवाघूळ घरात येणं अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात येणं अशुभ बातमीचे संकेत असतात. घरात वटवाघुळाचा प्रवेश नकारात्मक ऊर्जेचा संचार करते. नंबर 4. भांडण. वटवाघुळामुळे घरात भांडण होतात. पती पत्नीच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे घरातील सदस्यांच्या मनात कलह निर्माण होतो. वटवाघूळ आनंदाने भरलेल्या पती पत्नीच्या जीवनात कटुता निर्माण करते. घरात प्रवेश केल्यामुळे वैवाहिक जीवनात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पती पत्नीमध्ये रोज भांडणे होतात आणि नात्यात दुरावा वाढू लागतो. नंबर 5. वटवाघूळ घरात येणं. याला आजारपण घरात येणार असल्याचा संकेत मानले जाते. जर शास्त्रीय विचार केला तर वटवाघुळावर जंतू, बॅक्टेरिया असतात, जे घरात आल्याने आजारपण येते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नंबर 6. ठेवून ही घरात वटवाघूळ येणं म्हणजे एखादी अशुभ वार्ता, दुर्घटना किंवा मृत्यूचे संकेत समजले जाते. नंबर 7. वटवाघुळाचे आगमन हे काही मोठ्या अशुभाचे लक्षण आहे. असे मानले जाते की वटवाघूळ आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा आणते आणि घरात कलह सुरू होतो. उडणारे वटवाघूळ घरात घुसते. शास्त्राचे जाणकार सांगतात की अशा प्रकारे वटवाघुळांच्या घरात प्रवेश केल्याने आर्थिक नुकसान होते. हे सतत घडत असल्याने घराचा मालक कर्जात बुडतो आणि एका पैशासाठी परावलंबी होतो. नंबर 8. वटवाघूळ घरात मेले तर घरात कोणती नकारात्मक शक्ती आहे जी कोणतंही काम यशस्वी होऊ देत नाही असं मानलं जातं. अशा वेळी वास्तुदोष निवारण्याचे उपाय करावे. नंबर 9. आर्थिक चणचण वाढण्याचा, नुकसानीचा किंवा कर्जबाजारी होण्याचा संकेत समजला जातो. वटवाघूळ जमिनीवरून वर उडू शकत नाही, तशी घराची प्रगती होत नाही असं मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.